मर्द को दर्द नहीं होता हे जेव्हापासून बिग बी अमिताभ बच्चनने म्हटलं, अगदी तेव्हापासून जणू काही भारतीय मर्द रडणं विसरूनच गेले. मर्द को दर्द नहीं होता हेच विधान जगातलं शाश्वत सत्य असल्यासारखे ऑलमोस्ट बऱ्याच चित्रपटात मर्द विथ नो दर्द हा फंडा कायम ठेवला गेला. रिसेंट मराठी कलाकारांनी मात्र हा ट्रेंड मोडीत काढलाय. व्हेन इट कम्स टू दोस्ती यारी प्यार देन मर्द को सबसे ज्यादा दर्द होता है हे या मराठी हिरोंनी दाखवून दिलंय. आणि याच हिरोंची ही लिस्ट. श्रेयस तळपदे. अगदी रिसेंट मूवी बाजी, ज्यात श्रेयसने 3 अवतार साकारले. एक भोळा भाबडा चिदविलास, दबंग आकाश आणि एथनिक शूर योद्धा बाजी. पण या 3ही भूमिकांमधून त्याची सेन्सिटिव्ह बाजू झळकते. गौरीच्या प्रेमात हळवा झालेला चिदू म्हणा किंवा आपल्या छोट्या दोस्तासाठी दुखी झालेला दबंग आकाश म्हणा, मर्द को दर्द होता है हे श्रेयसने दाखवून दिलं. स्वप्नील जोशी, बच्चू, दादू, अमर आणि आता शिवम सारंग. स्वप्नील जोशीने मर्दाची ही सेन्सिटिव्ह बाजू नेहमीच उचलून धरली. आपल्या प्रत्येक कॅरेक्टर मधून आणि प्रत्येक वेळी त्याने ही बाजू वेगवेगळ्या पद्धतीने प्रेक्षकांसमोर मांडली. आणि अख्ख्या तरुणाईने स्वप्नीलच्या प्रत्येक कॅरेक्टरला फॉलो केलं. अंकुश चौधरी, मराठीतला एक दबंग हिरो, ज्याचा एक डायलॉग आणि एक हात काफी है. दुनियादारीतला दिग्या लोकांच्या लक्षात राहिला तो केवळ त्याच्या DSP लुकने नाही, तर प्रेमात कट टू कट बुडालेल्या दिगंबर शंकर पाटीलमुळे. क्लासमेट्स मधला सत्याही अगदी तसाच. एक घाव 2 तुकडे करणारा, पण आपल्या अनीसाठी हळवा होताना पाहून अगदी प्रेक्षकांच्या डोळ्यातही अश्रू उभे राहिले. सचित पाटील. क्लासमेट्स मधलाच अतिशय फोकस्ड आणि अँबिशियस रोहित साकारलाय सचित पाटीलने. प्रत्येक गोष्ट अगदी सिरियसली, प्रोफेशनली आणि अगदी चाणाक्षपणे करणारा रोहित. प्रेम आपल्या जीवनात अडसर होऊ नये इतकी काळजी घेणारा रोहित. जे हवं ते मिळवणारच ही अँबिशन ठेवणारा रोहित. पण शेवटी आपल्या जिगरी यार अनीसाठी तोही ढसाढसा रडला. सिद्धार्थ चांदेकर. नेहमीच क्यूट वाटणारा सिद्धू क्लासमेट्स मध्ये नव्याने भेटला. अगदी स्वच्छ मनाचा, मस्तीखोर, सर्वांना हवा हवासा वाटणारा अनी. मैत्रीपेक्षा आयुष्यात काहीच मोठं नाही असं मानणारा हा अनी प्रत्येकाच्या मनात घर करून राहिला. अगदी प्रामाणिकपणे आपलं प्रेम आणि दुःख व्यक्त करणारा अनी क्लासमेट्सच्या गँग मधला सर्वात फेवरेट झाला तो त्याच्या या सेन्सिटिव्ह आणि ऑनेस्ट स्वभावामुळेच. हे मराठीचे 5 हिरो ज्यांनी मराठी चित्रपटाच्या सुवर्ण काळात दाखवून दिलं की मर्द को दर्द नहीं होता हे जगातलं शाश्वत सत्य नाहीये. ते हसले, त्यांनी मारधाड केली आणि ते रडलेही. अगदी माणूस असल्याचे सगळे गुण दाखवत, आणि म्हणूनच ते आपले फेवरेट झाले. तुम्हाला आमची ही स्टोरी कशी वाटली हे नक्की कळवा या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये. नमस्कार, मी स्वप्नील जोशी आणि तुम्ही बघताय राजश्री मराठी.